ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। अखेर वडमालवाडी आदिवासी वाडीला मिळाला हक्काचा रस्ता, दगडगोट्यांमधील पायपीट थांबली। बचत गटांच्या महिलांसह सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या संघर्षाला यश। नमस्कार, आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर 1 न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पुलिस न्यूज 24। पेन तालुक्यातील ISO प्रमाणित ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा या ग्रामपंचायत हद्दीतील वडमालवाडी आदिवासी वाडीला स्वातंत्र्याच्या 76 वर्षापर्यंत रस्ता नव्हता। एका बाजूला वन विभागाच्या जाचकाठी तर दुसऱ्या बाजूला आदिवासींच्या सुविधांसाठी कायम निधीचा अभाव, अशा चक्रव्यूहात अडकलेल्या वडमालवाडीला रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागले होते। अखेर वर्षानुवर्षाची पायपीट थांबवण्यासाठी आदिवासी महिला बचत गटाने पुढाकार घेत सन 2022 मध्ये दुश्मी गावातील प्रेरणा संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी लढणाऱ्या ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेकडे रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत मागितली। त्यानंतर ग्रामसंवर्धनाचे अध्यक्ष रायगड भूषण, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या हातात सदर रस्त्याच्या आंदोलनाचे नेतृत्व देऊन पाठपुराव्याला सुरुवात केली। या पाठपुराव्यादरम्यान स्थानिक ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्यावर अनेक आरोप करीत आदिवासींच्या प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला, परंतु संतोष ठाकूर यांनी सर्व आरोपांकडे दुर्लक्ष करीत 2 वर्षे शासन दरबारी विनंती अर्ज, मोर्चे, आंदोलने व उपोषणाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवला। तर आदिवासींच्या सुविधांकडे दुर्लक्ष करीत सामाजिक कार्यकर्त्यांवर आरोप करणाऱ्या राजकीय मंडळींना मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत पायउतार व्हावे लागले। शेवटी वाडीतील आदिवासी बांधवांच्या एकीमुळे वन विभागासह इतर सर्व शासकीय कार्यालयांचे कायदेशीर सोपस्कर पूर्ण करीत अखेर वर्षानुवर्ष दगडगोट्यातून होणारी पायपीट थांबवून सिमेंट कॉन्क्रीट रस्ता मिळवून घेतला आहे। गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी या रस्त्याच्या कामाचे शुभारंभ संतोष ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना ठाकूर यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, पेन उपविभागाचे उपअभियंता, शाखा अभियंता, वन विभागाचे पेन तालुका वन परिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक व ग्रामपंचायतीच्या सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे आभार मानले। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील, नर्मदा वाघे, अनिता वाघे, सचिन पाटील, रविता वाघे, सविता वाघे, रेश्मा हिलम, गुलाब वाघे, पोशीबाई हिलम, सुमन वाघे, आयती वाघे, यमुना वाघे, जागृती कातकरी, चंद्रभागा पवार, रंजना वाघे, सुभद्रा वाघे, शेवंता कातकरी यांच्यासह वाडीतील सर्व महिला पुरुष उपस्थित होते। गाडी
दरम्यान हा रस्ता झाल्याने वडमलवाडी ग्रामस्थांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.